आहेत झाडं. काल परवापर्यंत ती झाडं आपल्या अंगाखांद्यावर असंख्य घरट्यांना जागा द्यायची, मायेची ऊब द्यायची घरटी बांधण्यासाठी, काट्या कुट्याही द्यायची वस्त्रांसाठी स्वतःच्या, सालीही सोडून द्यायची ऊन वाऱ्यात वादळ पावसात घरट्यांना गच्च पकडून ठेवायची. स्वतःची पानगळ होतानाही पक्ष्यांचा संसार उघड्या डोळ्यानं बघायची. मुंग्यांपासून गिधाडांपर्यंत, सरड्यापासून सुतार पक्ष्यापर्यंत, मधमाशांपासून घुबडापर्यंत एक भरलेलं गाव घेऊनच जगायची ही झाडे. अन्न पाण्याच्या शोधात शेकडो मैलावर जाणारी झाडांची मुळे, पृथ्वीच्या गर्भातील प्रचंड गर्दीतून सळसळणाऱ्या रसायनातून फक्त पाणीच तेवढं निवडायची. मातीचा खाद्याचा रंग कोणताही असला तरी स्वतःचा हिरवा रंग मात्र कायम टिकवून ठेवायची. मुळे बिनधास्त प्रवास करायची. जेरुसलेम ते बुद्धगया, मक्का मदिना ते कन्याकुमारी, 14 तळे ते पोरबंदर. अन्न पाण्याबरोबरच मुळे घेऊन यायची उजेडाची असंख्य कण, प्रेम करणारे मन अन चौकटीत न मावणारं जीवन. झाडांना कितीतरी वेळा पाहिला होता करुणासागर बुद्ध आणि क्षमाशील ख्रिस्त. बांग देऊन सारा आसमंत आपल्या ओठावर घेणारा प्रेषित. झाडांच्या सावलीतून किती गेल्या दिंड्या, किती झाली चिंतनं, किती झाली कीर्तने, किती झडली प्रश्नोत्तरे, जन्माला आली शरद दर्शने. पक्ष्यांनी कोरले आपले सर्व इतिहास, धर्मशास्त्रे, वेदपुराणे झाडांच्याच पानावर आणि झाडांपासूनच घेतली समता, बंधुता आणि लोकशाही. झाडं उदात्त, संयमी, त्यागी. झाडं शांत, निगर्वी आणि योगी. झाडं मिरवायची आपल्या अंगावर माणसांनीच पेरलेले वेगवेगळ्या रंगांचे झेंडे. रंग जगण्यासाठी असतात, जाळपोळीसाठी नाही. हेही डुलत डुलत सांगायची झाडे. आता काय झालंय बरं या झाडांना? आज ती जात विचारत आहेत आपल्या खांद्यांवरील पक्ष्यांना, धर्म विचारत आहेत त्यांच्या घरट्यांना. एवढंच काय, पंथ, प्रदेश, भाषा, संस्कृतीही विचारत आहेत. उत्तर काय द्यावं बरं पक्ष्यांनी? कारण झाडानेच पक्षाच्या डोक्यातून काढून टाकली होती जात. निसर्ग पांघरायला शिकवलं होतं, सर्वांचं रक्त लालच असते आणि साऱ्या अश्रूंची चव खारटच असते, हेही त्यानेच शिकवलं होतं. झाडांच्या पानांनी टाळ्या वाजवून, पक्ष्यांचा चिवचिवाट करून आणि मुंग्यांनी क्षणभर आपली रांग थांबवून हे सारं सत्य आपल्या काळजावर गोंदवलं होतं. आणि परवा तर विपरीतच घडलं. एका झाडानं असंख्य पक्ष्यांची घरटीच खाऊन टाकली, त्यातील कोवळ्या पिलांसह आणि पक्षिणीने जमवलेल्या अन्नासह. पक्ष्यांनी किती फोडला टाकू, पण झाडाला तो ऐकू गेलाच नाही. आपल्या अंगाला वर्षानुवर्षे चिकटलेल्या वेलींनाही झाडाने जखमी केलं, वेलींनी तडफड केली, पण तीही वाया गेली. पाणी शोधायला जाणारी मुळे आता दरोडा घालत आहेत दुसऱ्या झाडांच्या मुळांवर आणि सारं पाणी स्वतः शोषून घेत आहेत. मुळे अडवत आहेत वाटा इतर मुळांच्या, कधी देवाच्या नावाने, कधी धर्माच्या नावाने, तर कधी रंगाच्या नावाने. एका झाडानं तर आपल्या खांद्यावरील भुकेल्या पक्ष्यांकडे चक्क खंडणीच मागितली. मुकाट्याने खंडणी दे, अन्यथा अंग हलवून घरटं पाडेल, अशी धमकीही दिली. इथं राहायचं असेल तर नियम पाळावेच लागतील, हेही सांगितलं खडसावं. आता कुठून द्यावी खंडणी या असहाय्य पक्ष्यांनी? आदिम काळापासून झाडावर वस्ती करणाऱ्या पक्ष्यांना आता खूपच असुरक्षित वाटतंय. घरट्या भोवतालच्या पानांना कधी भाले फुटतील आणि सारं झाडच कधी तांडव करेल याचा नेमच राहिलेला नाही. कधी कधी झाडांच्या फांद्यामध्येही होतात भांडणे, परस्परांवर तुटून पडतात, त्या पाने पानांना करतात मारपीट. झाडांच्या गावात आता रोजच बंद, जाळपोळ आणि संचारबंदी. परवा तर साबरमतीच्या काठावरील असंख्य झाडाच्या पानावर दिसले रक्ताचे डाग आणि मांसाचे गोळे. जगभरातील गिधाडे जमा झाली मांसाचे तुकडे पळवण्यासाठी. अशाही वस्तीतल्या काही पक्ष्यांनी केली सर्वधर्मीय प्रार्थना, पण त्यातूनही दंगलच झाली जागी. कारण आता पूर्वीसारखी प्रार्थना राहिली नाहीये. ती होतेच बंदूकधारी कमांडोच्या बंदोबस्तात आणि गडाळ्यातील काट्यांच्या भोवती. हृदयातील पोकळी मात्र तशीच कायम. झाडांची अशी गॅंग होईल, झाडांच्या सावलीत हिंसाचाराचे डोंग उठतील, आदिम वस्त्या जाळण्याचे कट रचले जातील, असं कधी वाटलंच नव्हतं. कसं सांगावं या झाडांना? त्यांच्याच पानावरील रक्ताच्या डागातूनच उद्या जन्मू लागतील ठिणग्या, जाळू लागतील झाडं आणि त्यांच्या सावल्याही. कसं सांगावं त्या झाडांना? आपल्या सावल्यांशी आपण बेईमानी करून नाही चालत. मुळे जे काही आणतात ते सर्वच्या सर्व आंधळेपणाने स्वीकारूनही नाही चालत. पाणी आणि विष एकाच ओंजळीत घेऊन नाही चालत. पाणीही द्रवरूप आणि विषही द्रवरूप. एक जगवतं तर दुसरं मारतं, हेही झाडांनी समजून घ्यायला हवं.